संजय पाटील यड्रावकर साहेब जे आहेत त्यांना कोणच तोड नाही आहे इथं. आम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे की साहेबांना गुलाल लागलेला आहे. निवडून आलंय म्हणूनच हे प्रचार आहे, हे झेंडा घेऊनच मी आलोय. आणि नगराध्यक्ष बिनविरोध होणार हे मी जाहीर करते आणि संजय पाटील यड्रावकर साहेबच नगराध्यक्ष होणार. त्यांचं काम बोलते, नाव बोलत नाही, काम बोलते. जनता या ठिकाणी साहेबांना प्रचंड मताधिक्य देईल हा आम्हाला विश्वास आहे आणि एवढंच मी ठामपणानं सांगते की साहेबांना गुलाल लागलेलाच आहे. संजय पाटील साहेबांच्या जर विरोधात राहायचं तर आम्ही घरदार विकलं तरी सुद्धा आम्ही निवडून येणार नाही, हे फुल गॅरंटी आहे त्यांची. लढत तर एकतर्फीच विजय आहे हा. संजय पाटील यड्रावकर आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यावरच्या प्रेमापोटी हे सगळे लोक जमा झाले. 2 वर्ष गेल्यानंतर जयसिंगपूर बघा आणि मग विरोधकांना सांगा आधीचं जयसिंगपूर आणि 2 वर्षानंतर जयसिंगपूर याच्यावर चर्चा करा. मला तर नाही वाटत की विरोधक असेल. संजय पाटील यड्रावकर साहेब अशी व्यक्ती आहे की युवकांचं एक प्रेरणास्थान आहे. त्यांनी जयसिंगपुरात आता जर बघितलं तर एकतर्फी लढत आहे. विरोधात कुणी जरी भरलं तर त्याचा काय लय फरक पडणार नाही. लोकांची एवढी कामं झालेली आहेत की फक्त जयसिंगपुरात फक्त यड्रावकरच आणि यड्रावकर सबसे बडा डर यड्रावकर. दर्शक नमस्कार. नगरपालिका निवडणुकीचं राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलेलं आहे. वेगवेगळ्या जोडण्या सभा बैठकांना या ठिकाणी वेग येऊ लागलेला आहे. अर्ज भरण्यासाठी अवघे केवळ 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळं अनेक इच्छुक उमेदवारांची चांगलीच धावपळ उडालेली आहे. आज मी या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पोहोचलेलो आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जयसिंगपूर शहरामध्ये. इथले नेमके नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण असतील, कशी होणार या ठिकाणी राजकीय लढत, कोण एकमेकाच्या विरुद्ध उभे टाकणार, या सर्व घडामोडींचा आढावा घेण्यासाठी मी आता सध्या जयसिंगपूर शहरातल्या नगरपालिकेसमोर उभा आहे. या ठिकाणी महायुतीचा पाठिंबा घेऊन राजश्री शाहू विकास आघाडीचे उमेदवार नगराध्यक्षपदासाठी जे रिंगणामध्ये उतरलेले आहेत ते जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष राजश्री शाहू विकास आघाडीचे अध्यक्ष संजय पाटील यड्रावकर हे या ठिकाणी आता सध्या नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल करण्यासाठी नगरपालिका परिसरामध्ये आलेले आहेत. आणि हे शक्ती प्रदर्शन आपण पाहू शकताय. हा सगळा जमाव त्यांचे समर्थक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यामुळे नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत, कुठल्या पद्धतीनं ते आपली मतं व्यक्त करतात, कसा हवा त्यांना नगराध्यक्ष, इथली विकास कामं कशा पद्धतीने झालेली आहेत, या सर्व घडामोडींचा आढावा इथल्या दाखल असलेल्या लोकांच्याकडून आपण जाणून घेऊया. चला बघूया तर काय म्हणतात इथले जयसिंगपूर शहरातले लोक. इथं काही युवक थांबलेले आहेत बाहेर. आपण त्यांना विचारूया कशा पद्धतीची नेमकी लढत जयसिंगपूर शहरामध्ये होणार आहे. मित्रा, काय सांगशील, जयसिंगपूर शहरामध्ये आता नगरपालिका निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापू लागलेलं असताना कशा पद्धतीची राजकीय लढत या ठिकाणी होईल? संजय पाटील यड्रावकर साहेब जे आहेत त्यांना कोणच तोड नाही आहे इथं. निर्णय हा म्हणजे निकाल वन साईड लागणार आहे. संजू मालक म्हणजे इथं जयसिंगपुरात गुलाल लागलेलाच विषय आहे. एवढ्या कॉन्फिडन्स असं का तू म्हणू शकतोस? दुसरं कोण उमेदवारच नाही, कामच तेवढे केल्यात त्यांनी. त्यांचं काम बोलते, नाव बोलत नाही, काम बोलते. दुसरे कोण उमेदवार नाहीत म्हणजे सर्व पक्षी त्यांच्या विरोधात सध्या एकवटलेले जातात. सर्व पक्षीय यड्रावकरांच्या विरोधात एकवटलेले आहेत. मग कशी लढत तू अशी 1v1 असं म्हणतोस? पुढं अपक्षला कोण आहेत? कोण आहेत उमेदवार? कोण आहे अपक्षला? म्हणजे माझ्यासारखा सक्षम नेतृत्व म्हणजे चालवणारा पुढं अपेक्षा म्हणजे अपक्षांचा उमेदवारच कोण नाही आहे. कशी लढत होईल? वन साईड. आपण पाहतोय मोठ्या संख्येनं संजय पाटील यड्रावकरांचा अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी काही महिला देखील आहेत. आपण त्यांना विचारूया नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत, कशा पद्धतीनं ते यड्रावकरांना या ठिकाणी पाठिंबा देतात, नेमकं इथलं विकासाचं गणित कसं आहे, काय वाटतं जयसिंगपूर? आपण कुठून आलो नेमकं? मी हेरवाडहून आले. नमस्कार, हेरवाडहून आले. आम्ही साहेबांच्या गटाचे साहेबांवर प्रेम करणारी कार्यकर्ते आहोत. अतिशय प्रचंड मताधिक्य घेऊन साहेब या ठिकाणी साहेबांना आम्हाला असं वाटतं की एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे की साहेबांना गुलाल लागलेला आहे. प्रचंड काम माननीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब असतील आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून माननीय नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन अर्ज आत्ताच साहेब या ठिकाणी आतमध्ये गेलेले आहेत भरायला. त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे आणि जयसिंगपूर नगरीचा जो कायापालट आहे खूप म्हणजे अगदी तळागाळातील लोकांना सोबत घेऊन, सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन कार्य करणारे हे उत्तुंग असं व्यक्तिमत्व आहे. आणि हे नक्कीच प्रचंड मताधिक्य मिळवून जनता या ठिकाणी साहेबांना प्रचंड मताधिक्य देईल हा आम्हाला विश्वास आहे. आणि एवढंच मी ठामपणानं सांगते की साहेबांना गुलाल लागलेलाच आहे 100%. तुम्ही गुलाल लागलेला आहे असं म्हणताय, पण आता सगळे सर्वपक्षीय यड्रावकरांच्या विरोधात एकवटलेले आहेत. इथं बिनआवाजाचा बॉम्ब आम्ही फोडणार असं परवाच पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाहीर केलेलं आहे. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? विरोधक त्यांच्या सगळे आता विरोधात त्यांच्या सगळे जे सर्व पक्ष आहेत ते एकवटलेले आहेत.
विरोधकांना साहेबांच्या विरोधात सीट मिळत नाही ह्याच्यावरूनच तुम्ही समजून घ्या की आमच्या साहेबांची ताकद किती मोठी आहे. आणि ही जी मोठी आहे, साहेबांवर प्रेम करणारे जे या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व कार्यकर्ते, प्रचंड कोट्यावधीची कामं साहेबांनी केलेली आहेत. आणि साहेब हे तालुक्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं नेतृत्व, जयसिंगपूर नगरीचं पुन्हा एकदा प्रचंड कोट्यावधीचा निधी लावून विकास करणारं व्यक्तिमत्व म्हणून आम्ही म्हणजे समस्त जयसिंगपूर नगरीतील विरोधकांच्याकडून उमेदवार कोण असतील? त्यांना म्हणजे उमेदवार मिळेना झालाय, ह्याच्यावरूनच तुम्ही समजून घ्या. आता परवा आम्ही लोकांची मतं जाणून घेतली, लोकांच्या काय समस्या आहेत जाणून घेतल्या, की त्यांचं लोकांचं म्हणणं आहे की बरेचसे रस्ते जयसिंगपूर शहरामध्ये बाकी आहेत, अजून अद्याप विकास कामं बरीचशी बाकी आहेत, त्यामुळं ही विकास कामं करणारा नगराध्यक्ष आम्हाला पाहिजे असं म्हणतात लोक. नगराध्यक्ष म्हणजे हे संजय यड्रावकर साहेबच होणार. आणि विकास काम म्हणजे आता जे रस्त्याचं काम जे आता चालू होणार होतं, पण ते जाणून बुजून काय हे केलेलं नाही आहे. कारण पाईपलाईन वगैरे जे केले ना त्याच्यामुळे ते रस्ते खोदले होते. आणि काम जर करणार असतील तर ते फक्त यड्रावकर साहेब करणार, दुसरे कोणीही करणार नाही आहे. कारण विरोध पार्टीला जे आहे आतापर्यंत म्हणजे आता 20 वर्ष म्हणा किंवा 25 वर्ष म्हणा, त्यांनी कुठल्याही लोकांनी प्रगती कुठली केलेली नाहीये किंवा कामही केलेलं नाहीये. फक्त हा यड्रावकर हे कायम हमेशा म्हणजे नगराध्यक्ष झाले. आणि आत्ता पण मी तुम्हाला सांगते की जे विरोधक आहे बॉम्ब फुटणार वगैरे हे सगळं खोटं आहे. कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरलेले आहे. आणि नगराध्यक्ष बिनविरोध होणार हे मी जाहीर करते. आणि संजय पाटील यड्रावकर साहेबच नगराध्यक्ष होणार. गुलाल हा 100% आहे. विरोधक तेवढ्या ताकदीने उतरणार किती पण उतरणार नाही ह्याची आम्ही तुम्हाला गॅरंटी देते. का बरं, कशावरून? अरे आम्ही ज्यावेळेस गेले म्हणजे आता मी चर्चा जे ऐकली प्रत्येक लोकांच्याकडं, ते सरळ म्हणतात की संजय पाटील साहेबांच्या जर विरोधात राहायचं तर आम्ही घरदार विकलं तरी सुद्धा आम्ही निवडून येणार नाही, हे फुल गॅरंटी आहे त्यांची. त्याच्यामुळं त्यांनी म्हणतात की आम्ही त्यांच्या विरोधात राहणारच नाहीये. आणि त्यांनी जे काम आजपर्यंत करत आले ते काम पण आम्हाला जमणार नाही म्हणतात. कशाच्या जोरावर संजय पाटील निवडून येणार म्हणजे जनतेच्या जीवावर येणार. कारण आजपर्यंत जनतेसाठी त्यांनी भरपूर काम केलं आणि सर्व पक्षांना आणि सर्वांनी. आणि जे विरोधक आहेत मी तुम्हाला तर स्पष्ट बोलते, ते हळू सांगतात आमची एक सीट घ्या, आमची एक सीट घ्या. अरे तुम्ही विरोधक काय करताय, कामं कसली करताय तुम्ही? आमची सीट घ्या म्हणजे तुम्हाला पूर्ण गॅरंटी आहे की तुम्ही कुठलेच तुमच्यातले विरोधक मध्ये निवडून येणार नाही. त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे की संजू मालक ही म्हणजे नगराध्यक्ष होणार, 100% होणार. आजी तुम्ही ते कशासाठी आलात आता नगरपालिकेसमोर? का आलाय, कशासाठी आलाय? मी निवडून आलाय म्हणूनच हे प्रचार आहे, हे झेंडा घेऊनच मी आलोय. कोण निवडून आलंय? यड्रावकर, बर संजय यड्रावकर, संजय शामराव अण्णा यड्रावकर. अजून निवडणूक व्हायची आहे 2 तारखेला. नाही जाऊ दे, निवडणूक केव्हा पण होऊ दे, आम्ही आलो हे समजूनच आलोय. काय एवढी गॅरंटी कशाबद्दल तुम्हाला? गॅरंटी म्हणजे लहानपासून मोठ्यापर्यंत एक लहान जनावर असू दे काय असू दे त्यांच्यावर माया करणारे, कुणाला न डवलून जाणारे आणि जात निहाय पक्ष निवडून येणारे म्हणजे एकमेव यड्रावकर घराणे. आजपर्यंत आम्ही इथं 45-50 वर्ष झाले त्यांचं तर एकनिष्ठ आहे. आतापासून आमचं काही काम नाही खरं, त्यांचा सपोर्ट म्हणून त्यांच्या आई सारखे आहे म्हणून मी इथं आलोय. आता त्यांच्या विरोधात सगळे एकत्र आलेत, विरोधक सगळे एकत्र आले. कोणी एकत्र येऊ दे, कोणीही एकत्र येऊ दे, आम्हाला काही त्याचा निहाय नाही. त्यांची पण ताकद मोठी आहे. मोठी किती असू दे, काय मोठी किती असू दे, काम कोण केले हे पाहिजे. परवा मी तिकडे भाजी मंडईत लोकांना विचारायला गेलो काय कामं झाली तुमच्या जयसिंगपुरात, अजून काय कामं झाली नाही म्हणतात लोक. रस्ते बघा म्हणतात, रस्त्यात खड्डे आहेत. कुणाचं कडनं? लोक म्हणतात बाकीचे सगळे. कुणाकडं? लोक म्हणतात की कामं जयसिंगपुरात काय झालेलं नाही. तेवढे झाले की किती तर झाले. काय काय झाले? काय झालंय बघितलं का नाही तुम्ही? आता तू इथलंच आहेस ना? हा, मग रस्ते बिस्ते सगळं बघितलं का नाही? आता जयसिंगपूर का दिल्ली सोडलं, नंतर कलकत्ता सोडलं, दिल्ली सोडलं तर जयसिंगपूर शहर मोठं आहे. किती एकापासून तिथनं उभं राहिलं तर स्टेशन पर्यंत आम्ही न डोळं न उघडता झाकून तिथपर्यंत स्टेशन पर्यंत जातो. एक तर गाव सांग, एक सांगली सांग, कोल्हापूर सांग, जयसिंगपूर सारखं काय कोण आहे? आता विरोधात कोण राहणार यांच्या विरोधात? ते काय मला माहिती नाही. नाही आम्ही काय एकनिष्ठ आहे नाही, इथंच राहणार. तेवढं आम्ही काय लोकांचं पंचित करायचं नाही. ते राहू दे न राहू दे,
यड्रावकरांचा विजय झालेले आहे म्हणून मी सांगते. 3 तारखेला बघायचं आता आपण. आता मी सध्या आहे इथं जयसिंगपूर नगरपालिकेसमोर उभा. माझ्यासोबत आहेत शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पत्नी स्वरूपा पाटील यड्रावकर. आपण त्यांना विचारूया कशा पद्धतीची जयसिंगपुरात नेमकी लढत होणार आणि आपण विकासाचा नेमका कोणता अजेंडा घेऊन या नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरलेला आहात आणि लढत कशी होईल. लढत तर एकतर्फीच विजय आहे हा, कारण स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर यांनी जो विकासाचा किंवा सामाजिक कामाचा वसा आणि वारसा घालून दिला आहे, त्याच मार्गावर हे दोघे भाऊ जात असताना नेहमी प्राधान्याने विकासाला महत्त्व दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्यांची वाटचाल सुद्धा सुरू आहे. आणि ही निवडणूक सुद्धा आता आपल्यासाठी खूप सोपी आहे, कारण आपल्याला जनतेची उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी आपण जे म्हणतो आता जे अजून आपल्याला भुयारी गटारांचं वगैरे जे काम होणारच आहे, त्याच्यानंतर आपल्याला जयसिंगपूरमधील रस्ते गटारी सगळे चकाचक आणि सुंदर दिसणार आहे आणि ते सर्व काम पूर्ण करण्याची ताकद फक्त यड्रावकर बंधूंच्या मध्येच आहे आणि आपला विजयही निश्चित आहे. विरोधकांच्याकडून कोण उमेदवार असेल. महाविकास आघाडी आता सगळे सर्व पक्ष एकत्र आलेत, काय वाटतं विरोधकांच्याकडून कोण असेल. नाही, ऍक्च्युली त्याबद्दल मला काही माझं सांगता येणार नाहीये, कारण मी माहिती घेतलेली नाहीये. मला फक्त आपल्याकडून सगळेच निवडून येणार आहे त्याच्याबद्दल पूर्ण खात्री आहे. काय सांगाल, इतक्या मोठ्या संख्येनं आपण शक्ती प्रदर्शन करत संजय पाटील यड्रावकरांचा अर्ज दाखल करण्यासाठी आलेला आहात, कसं वाटतं आता आणि पुढचं चित्र कसं असेल. शक्ती प्रदर्शन म्हणणार नाही मी याला. तर हे जे संजय पाटील यड्रावकर आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यावरच्या प्रेमापोटी हे सगळे लोक जमा झाले. आम्हाला शक्ती प्रदर्शन वगैरे काही करायचं नाही आहे आणि त्या प्रेमापोटी आणि त्यांची कामं पूर्ण तालुक्यात, जयसिंगपूर तर सिंगापूर करायचा त्यांचा मानस आहेच आणि त्याप्रमाणे ते वाटचाल करत आहेत. पण त्या सगळ्या कामाचा आढावा घेतला किंवा त्या लोक आता सुजान झालेले आहेत. असं कशाला बळी पडून कोणाला मत वगैरे देणार नाही, विकासाला मत देणार आहेत आणि संजय पाटील यड्रावकर हे नगराध्यक्ष झालेले आहेत असं आम्हाला म्हणजे वाटतंयच आणि ते होतीलच, यात काही शंकाच नाही. विरोधकांचं त्यांच्यासमोर आव्हान नसेल का. असेल की असेल आव्हान, ते भेदून ते येतील पुढे. आव्हान किती जरी मोठं असलं आणि काही जरी असलं तरी ह्यांच्या म्हणजे शामराव पाटलांचा जो आदर्श आहे, त्यांचा वारसा आहे, त्यांची जी शिकवण आहे ती सगळ्या आमच्या भावंडांच्यात आहे आणि त्या दृष्टीनं ते फक्त कामावर त्यांचा फोकस आहे. कोण जात पात किंवा विरोधक आहे किंवा काय असं आतापर्यंत तरी झालेलं नाही आहे, त्यामुळं त्यांचा विजय निश्चित आहे. इथं काही संजू मालक प्रेमी आहेत, किशावर त्यांच्या बिल्ला आहे संजू मालक प्रेमी. तर मालक प्रेमींचं नेमकं काय मत आहे, कशासाठी ते नेमके इथे आलेले आहेत आणि जयसिंगपूर शहरातलं राजकारण नेमकं कसं असेल नगरपालिकेचं आपण विचारा. काय सांगाल, कशी लढत या ठिकाणी होईल, कशा पद्धतीचं राजकारण जयसिंगपूर शहरातलं आता असेल. राजकारणाचा विषय जर घेतला तर संजय पाटील यड्रावकर साहेबांनी या पूर्ण जयसिंगपूर नगरी असू दे किंवा इतर ठिकाणी पण असू दे, संजू मालकांनी पूर्णपणे विकास केलेला आहे. जयसिंगपूरचा असू दे, अलीकडचा गावांचा असू दे, संजू मालकांनी पुरेपूर त्याचा म्हणजे त्यात त्यांनी बदल घडवून आणलेला आहे. आधीचं जे जयसिंगपूर होतं आणि आत्ताचं जयसिंगपूर यामध्ये त्यांनी भरपूर प्रगती केलेली आहे. राहिला सगळे जवळजवळ 250 कोटींची विकास कामं केलेली आहेत. राहिला फक्त आता रस्त्यांचा प्रश्न. काहीतरी चांगलं करण्यासाठी थोडा वेळ कष्ट करावं लागतं. आता ड्रेनेजचं काम आहे, ह्याचं काम आहे, त्यासाठी हा रस्त्यांचा विषय थोडा वेळ थांबलेला आहे. परंतु भविष्यात रस्त्यांचा विषय सोडला तर जयसिंगपूर हे सिंगापूर होईल याची 100% खात्री आहे. पण अजून कुठेतरी इथल्या विकास कामांच्या बद्दल लोक समाधानी नसल्याचं दिसून येतं. रस्त्यामध्ये खड्डे आहेत, रस्त्यांची सुधारणा झालेली नाही असं लोकांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर प्रॉपर्टी कार्डाचा काही विषय असेल असं चर्चा ऐकायला मिळतं, त्याबद्दल काय सांगाल. प्रॉपर्टी कार्डाचा विषय जर घेतला तर थोड्या लोकांना प्रॉपर्टी कार्ड दिले आहे, परंतु काही अडचणींमुळे तो पण विषय लवकरात लवकर आमदार साहेब असू देत, संजू मालक असू देत, हे लवकरात लवकर त्या गोष्टी पूर्ण करून सहकार्य जनतेसाठी करून देतील. त्यांनी विरोधक त्यांच्या विरोधात एकवटलेले आहेत. जयसिंगपूर शहरात बिनआवाजाचा बॉम्ब फोडणार असं म्हणतात आणि या विरोधकांचं कसं आव्हान संजय पाटील यड्रावकरांच्या समोर असणार. कुठेही गेलं तरी विरोधक असतात. विरोधक असल्याशिवाय प्रचार मोठा होत नाही. त्यामुळं नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकरच होणार. तसं म्हणलं तर आपण विकास कामांचं जरी घेतलं तरी काही गोष्टी करण्यासाठी थोडा वेळ लागतो.
त्यामुळे थोडा वेळ हा लागणारच. 2 वर्ष गेल्यानंतर जयसिंगपूर बघा आणि मग विरोधकांना सांगा आधीचं जयसिंगपूर आणि 2 वर्षानंतर जयसिंगपूर याच्यावर चर्चा करा. म्हणजे तुम्ही समर्थक आहात म्हणून असं म्हणताय? समर्थकांचा विषय नाही. जे यड्रावकर साहेबांनी, यड्रावकर कुटुंबियांनी जे जनतेसाठी केलेलं आहे किंवा भागाचा विकास करण्यासाठी केलेला आहे त्यासाठी बोलतोय. की संजू मालक प्रेमी आहे किंवा यड्रावकर प्रेमी आहे म्हणून हे बोलत नाही. जे त्यांनी खरोखर केलेलं काम आहे त्या कामाबद्दल बोलतोय. एका गावासाठी 250 कोटीचा निधी मंजूर करण्याची चेष्टा नाही. त्याचं काम एवढं फास्ट रीतीनं होत आहे. राहिला तुमचा एक मुद्दा की खड्ड्याचा विषय, बाकीचे विकास केलाय तो पण आराखडा दाखवा ना तुम्ही. रस्त्याचा तुम्ही एक मुद्दा धरून बसताय. रस्त्याचं काम हे भविष्यात होईलच ना. ड्रेनेजचं काम आहे, अंडरग्राऊंडचं काम आहे. हे ज्यावेळी कंप्लीट होईल त्यावेळी रस्त्यांचं काम व्यवस्थितरित्या पूर्ण होईल. संजय पाटील यड्रावकरांच्या विरोधामध्ये विरोधकांच्यातून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असेल? मला तर नाही वाटत की विरोधक असेल. संजय पाटील यड्रावकर साहेब अशी व्यक्ती आहे की युवकांचं एक प्रेरणास्थान आहे त्याने. त्यामुळं मला नाही वाटत की असं त्यांच्या विरोधात एक विरोध करणारा कोणी निर्माण होईल. विरोधक कोणी नसेल असं म्हणताय? ऑब्विसली, कारण नेताच असा पॉवरफुल आहे की विकास कामं जरा लोकांशी मिळती जुळती म्हणा, कोणाला कुठं आदर द्यायचा याचा एका माणसाला पूर्ण अभ्यास असलेलं व्यक्तिमत्व आहे ते. पण हे मग सगळे जे विरोधक एकत्र आले ते बाकीचे महाविकास आघाडी वगैरे सगळे ते सत्तेसाठी दादा कोण पण एकत्र येते. आपण पाहिलेलं आहे की सत्तेपोटी पैशापोटी सगळेजण किती जण काय काय उलाढाल झालेत आपण सर्वांनीच पाहिलं आहे. परंतु मी तुम्हाला एवढं सांगतो की यड्रावकर कुटुंबीय हे विकासासाठी आहे. बरं, कशासाठी आलाय तर नगरपालिकेसमोर? मी आदरणीय आमचे नेते संजय पाटील यड्रावकर साहेब यांच्यासाठी आलो. समर्थक आहे तुम्ही? मी यड्रावकर प्रेमीच आहे. आदरणीय आमचे नेते आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर लढत कशी होईल आता जयसिंगपुरात? जयसिंगपुरात आता जर बघितलं तर एकतर्फी लढत आहे. कारण विरोधकच कोण म्हणजे असं कोण म्हणजे बाहेर पडायला तयार नाही की आदरणीय संजय पाटलांच्या विरोधात अर्ज भरायचे असं कोणाचे अजून धाडस झाले नाही. आणि मला काय वाटत नाही की आदरणीय आमचे संजय पाटील यड्रावकर साहेब हे बिनविरोध म्हणून नगराध्यक्ष. थोडंसं मग काय एका दुसरा कोणीतरी आहे, पण आदरणीय आमच्या आमदार साहेबांचं काम एवढं तालुक्यात म्हणण्यापेक्षा जयसिंगपूरमध्ये एवढं काम त्यांनी भक्कम केलंय. मी एक वडार समाजाचा आहे आणि मी एक वडार समाजात असताना सुद्धा गेली 50 वर्षामध्ये माझ्या समाजासाठी एखादं भवन नव्हतं. पण आदरणीय आमचे नेते राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनी 5 कोटी रुपयाचं आज वडार समाजाचं भवन आम्हाला करून दिले. त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि आम्ही जवळजवळ आमचं 15,000 लोकवस्तीचं जयसिंगपूर शहरामध्ये आम्ही वडार समाजी लोक आहे. आणि आदरणीय आम्ही आमच्या नेत्यांच्याच मागे राहणार. विरोधात कोणतरी भरणार की अर्ज? आता विरोधात कोणी जरी भरलं तर त्याचा काय लय फरक पडणार नाही. त्याचा काही सुद्धा फरक पडणार नाही. एकंदरीत लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघितला तर मला नाही वाटत की संजय पाटील यड्रावकर साहेबांचा विजय इथे निश्चित होतोय. कारण की लोकांच्याच अशा भावना आहेत की संजय पाटील यड्रावकरांनी केलेला शिस्तबद्ध विकास आणि शाश्वत विकास या जोरावर त्यांनी चौफेर विकास साधलेला आहे जयसिंगपूरचा. आणि त्यामध्ये सगळ्या योजना, रस्ते असतील, रस्ते हे गटारी, भुयार गटर योजना, परत शिवाजी महाराजांचा उभारलेला सुंदर असा पुतळा, त्याबरोबर त्याच्यामध्ये असलेली अभ्यासिका, ह्या सगळ्यांचा जर का विचार केला तर येणाऱ्या काळात त्यांच्या अजून योजना आहेत. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे आणि पॅनलचाही निश्चित. जयसिंगपुरातली विकास कामं सगळी पूर्ण आहेत काय? हो आहेत पूर्ण. काही मार्गावर आहेत आणि काही येणाऱ्या काळात येतील. म्हणजे एक झाले की एक त्यानंतर होतील. विरोधकांचं आव्हान कसं असेल त्यांच्यासमोर? विरोधकांचं आव्हान म्हणलं तर विरोधकांचं आव्हान नसणारच आहे. कारण की त्यांनी जे सगळ्याच गोष्टी यामध्ये सगळ्या घेतलेल्या आहेत सारासर विचार करून आणि शाश्वत विकास जो पुढं आता जयसिंगपूरची पाणी योजना असेल जी पुढे 40-45 वर्ष जयसिंगपूरला वाढती लोकसंख्या विचार करून ती केलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या पूर्णत्वास नेण्यात येतील किंवा नेत आहेत. काय सांगाल जयसिंगपुरात कशी लढत होईल? जयसिंगपुरातल्या विकास कामांच्या बद्दल काय सांगाल? की आता 4-5 वर्ष झालं जयसिंगपूर पालिकेवरती प्रशासक आहे. प्रशासकाच्या काळात सगळी विकास कामं झालीत काय?
प्रशासकाच्या काळात चांगले विकास कामं पार पडले. साधारण 200 ते 250 कोटी रुपयाच्या वर निधी या जयसिंगपूर शहरात गेल्या 5 वर्षात आला. त्याच्या 5 वर्षाच्या मागच्या काळात नगराध्यक्ष हा ताराराणी आघाडीचा होता, पण खाली सत्ता नगरसेवकांची मेजॉरिटी राजर्षी शाहू विकास आघाडीची होती. त्यावेळी प्रत्येक विकास कामामध्ये खोडा घालण्याचं काम त्यावेळी त्या विरोधी पक्षाने केलं, पण जनतेनं तोही त्रास सहन केला. पण प्रशासकाच्या काळात चांगला आणि उत्तम कामं आणि कोणत्याही नागरिकाला कोणतीही अडचण आली की नगरपालिकेत किंवा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं ती पूर्ण होत होती. आता आचारसंहिता चालू व्हायच्या अगोदरपासून जयसिंगपूर शहरात नगराध्यक्ष पदासाठी कोण उमेदवार हा चाचपणी राष्ट्रीय पक्षाचे कोल्हापूर जिल्ह्यात जे आमदार आहेत ते 6 महिने झालं करायल्यात, पण त्यांना गेल्या 15 दिवसात त्यांना रोज 2 उमेदवार मिळाल्यात. पण सकाळी त्यांना फोन केला की ते म्हणतात संध्याकाळी बघतो, संध्याकाळी त्यांना फोन केला की ते म्हणतात सकाळी बघतो, पण त्यांना उमेदवारच सापडेना. शेवटी काल एक बातमी ऐकायला मिळाली, त्यांनी आम आदमी पार्टीच्याच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार त्यांना पाठिंबा द्यायचं ठरवल्यात असं ऐकायला मिळालं. पण जर राष्ट्रीय पक्षाच्या लेवलच्या जर पक्षाला एवढ्या साध्या कोल्हापूर जिल्ह्यातील सुशिक्षित सहकारात तयार झालेल्या शिरोळ तालुक्यात जर एक साधा स्वर्गीय सारे पाटील साहेब हे काँग्रेस पक्षातनं आमदार होते, पण अशा सारे पाटील साहेबांच्या सुद्धा शिरोळ तालुक्यात जर त्यांना काँग्रेस पक्षाचा सुद्धा नगराध्यक्ष पदाचा चेहरा मिळत नसेल तर ही शोकांकित आहे. एवढंच सांगतो. आणि 2 दिवसात तोही उमेदवार बदलला जाईल, पण सोमवारी उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी असणार का नसणार याही गोष्टीचा विचार त्यांना करायला लागणार आहे. ह्यात संजय पाटील यड्रावकरांचा विजय आहे. म्हणजे विरोधकांच्याकडे उमेदवार नाही, उमेदवारच नाही. त्यांनी रात्री एकाबरोबर, सकाळी दुसऱ्याबरोबर, संध्याकाळी तिसऱ्याबरोबर, दुपारी तिसऱ्यावर हीच वेगळी चालू आहे. सध्याला तर आम्ही फॉर्म भरायला आलोय. फारुख कडवी, बीके फारुख कडवी, बजरंग खामकर यांचं आलेलं आहे. आता बघूया, आता चुरस तर लागणार 100%. म्हणजे वार्डातले नगरसेवक. हा, वार्डातले नगरसेवक. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इथे कोण आहेत नेमके? संजय पाटील यड्रावकर यांचं. विरोधात कोण आहे त्यांच्या? विरोधात आता अजून काय हे नाही, तरी आम्ही नगराध्यक्ष म्हटले की यड्रावकर. तुमच्या मनातले नगराध्यक्ष कोण आहेत? यड्रावकर. का बरं? आहे त्यांचे काम चांगलं आहे, काम चांगलं आहे, साथ देण्यासारखे आहेत. जनतेचा विकास, जयसिंगपूरचा विकास, येणारे कुठले बी काम अडचण रोधेल ते दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करतात. नवीन नवीन प्रोजेक्ट जयसिंगपूरात आणतात. त्यांनी कुठले बी काम रोधेल त्यांनी विकासासाठी त्यांनी सगळं काम केलं. तू बोल रे मामा. नगराध्यक्ष आमच्या निवडणूक आल्या अगोदरच. कोण? संजय यड्रावकर पाटील साहेब. पण आता तर अर्ज भरा गेलेत की आता? म्हणजे अगोदरच आला आम्ही, प्लॅनिंग आहे आमचं. तसं आमचं ताकदच आहे. ताकद आहे. हाय. बर. विरोधक सुद्धा ताकदीने उभे राहू की आम्ही बस त्याच्याविषयी डबल ताकद आहे आमची. मग त्यांचं आव्हान आहे की विरोधकांचं आव्हान आहे संजय पाटलांना? नाही. बर. आव्हान असू दे, कोण वाटेल देऊ दे, नगराध्यक्ष आमचाच आहे हे लक्षात ठेवा. गुलाल लावलेच आम्ही आता. बर. बरं. काय विरोधकांच्यावर कसं लढणार तुम्ही? आम्ही लढायचं कसं आम्ही करतोय की. जयसिंगपूरातले विकास कामं सगळे झालेत का? जयसिंगपूरातले विकास कामं भरपूर झालेत. अजून 300-350 लोक, 3.5 कोटी शिल्लकच नाही. आणि सगळं गटारी बिटारी सगळं होणारच आहे. अंडरग्राउंड, मला इंग्लिश बोलता येत नाही, अंडरग्राउंड सगळं होणारच आहे. काय आणि जयसिंगपूर राजीव गांधी नगर म्हणले आम्हाला झोपडपट्टी कायमस्वरूपी करणार आहेत काय. आणि त्यांच्यामुळे ते आमचे यड्रावकर साहेब आमचे सेफ आहे. प्रॉपर्टी कार्डाचा विषय तुमचा मार्गी लागलाय काय? लागलाय की. जवळजवळ 160 लोकांचा मार्गी लागलाय. हा. विरोधक म्हणाले अजून प्रॉपर्टी कार्ड लोकांना द्यायचे घेऊन यायची माझ्या समोर. मी दिलं वाटलं स्वतः स्टेजवर जाऊन. म्हणजे झोपडपट्टी धारकांचा प्रश्न मार्गी लागला. अजून 1700 लोकांचा मार्गी लागायचा, 1500 लोकांचं. आता 200 लोक झाले, अजून 1500 लोकांचा मार्गी लागणार आहे. ते बी होणारच आहे. फक्त आचारसंहितामुळे मागे राहिलंय. हे मार्गी लावतो म्हणून कोण आश्वासन दिलंय? हो, दिलंय की. कोण दिलंय? राजन पाटील यड्रावकर साहेब, संजय मालक यड्रावकर साहेब. लावणार मार्गी? हो, लावणार 100%. बर. ठीक आहे.
आणि काय बोलायचं? नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करण्यासाठी आपण आता आलेला आहात. कशी लढत विरोधकांच्या मध्ये या ठिकाणी होणार आणि बाजी कोण मारणार असं एकतर्फी लढत होणार. विरोधक नगराधीश पदाचं डिपॉझिट बी जप्त होणार. एवढं गॅरंटी 100%. का बरं? याच जागेवर तुम्ही निकाल लागल्यावर या आणि विरोधकांचं डिपॉझिट परत मिळते का बघा. काम आहे यड्रावकरांचं आणि जयसिंगपुरात कामं करण्यासारखं काय असं शिल्लक राहिले नाही. 100% कामं झालेले. विरोधकांनी कामं करतो म्हणून सांगायला विषय नाही आता. आणि विरोधक सुद्धा तेवढे ताकदीने उभे आहेत. वेगवेगळ्या समस्या जयसिंगपूर शहरातले विकास कामं काय विकास कामं शिल्लकच ठेवली नाही तो काय यड्रावकरांनी. ते विरोधकांनी विचारा पहिला भुयारी गटर झाल्याशिवाय रस्ते होत नाहीत. गटरी पहिला झाल्यानंतर रस्ते होत. प्रॉपर्टी कार्डाचा विषय 99% संपलाय. तो निवडणुकीचा मुद्दाच ठेवला नाही यड्रावकरांनी प्रॉपर्टी कार्डाचा. प्रॉपर्टी कार्ड वाटून रिकामं केलेलं. वाटायचं असं वाटे चर्चा म्हणजे विरोधक म्हणतात विरोधकांना कागदोपत्री येऊन चेक करा म्हणा. विरोधकांना माहिती नाही उगाच बोलायचं म्हणून विषय काय नाही म्हणून ते विषय काढलेला आहे. विरोधकातला म्हणजे विरोधकांचा उमेदवार कोण असणार आपल्याला काय माहित आहे. विरोधकांची चौकशी करायला आम्हाला तेवढा वेळ नाही. एकतर्फी इलेक्शनच एकतर्फी होणार आहे. डिपॉझिट पण जप्त होईल नगराधीश पदाचं. वार्ड क्रमांक 1 ते 26 पर्यंत संजू मालकाने आणि राजू मालकाने एवढं काम केलं की विरोधकांना आता नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार घावना आणि जे उमेदवार आहेत त्यांनी संजू मालकांना बघून फॉर्म भरणार इतपत यांचं काम आहे. आणि यांनी जयसिंगपुरात एवढा विकास केलात की मला वाटतं यांची सर्व सीटं निवडून येतील. कारण याचा विकास बोलतोय. लोकांची एवढी कामं झालेली आहेत की फक्त जयसिंगपुरात फक्त यड्रावकरच आणि यड्रावकरच. सबसे बडा डर यड्रावकर इथपर्यंत त्यांनी कामं केलं. आणि जसं समजा आता आमच्या वार्डात आमच्या शाहूनगर भागात वडर समाज भरपूर आहे. त्या वडर समाजाचं संपूर्ण काम खनीच्या जीवावर असतं. ते सर्व खनीचं आमचं काम सर्व यड्रावकरांमुळं त्यांच्या कृपेमुळेच चालू आहे. त्यामुळे यड्रावकर साहेब संजू मालक 100% नगराध्यक्ष होणार आणि 3 तारखेला विरोधकाचं डिपॉझिट जप्त होणार. आणि अजून एवढी माहिती मिळाली की आम्हाला विरोधकांना अजून नगराध्यक्ष पदाला उमेदवारच घावला ना. आणि ते विरोधक उमेदवार तिकीट द्यायला तयार आहेत पण त्यांच्याकडनं कोण तिकीट घ्यायला तयार आहेत. इथपर्यंत यड्रावकर साहेबांची त्यांना धास्ती लागलेली आहे. आज कुणीतरी आज मगाशी म्हणलं की विरोधकांचा उमेदवार जाहीर झालेला आहे म्हणून. अजून तर झालं ना. आता मला वाटतं उद्या फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे उद्या किंवा सोमवारी. पण अजून यांचा उमेदवार कोण आहे नगराध्यक्ष पदाला त्यांनाच सुद्धा माहित नाही आणि जयसिंगपूर वासियांना पण माहित नाही. विरोधकांची एकजूट झाल्या पण त्यांच्यातला अजून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण आहे हेच अजून ठरणार. त्यांनी सगळ्यांना विचारपूस केलीत पण संजय पाटील यड्रावकरांचं नाव ऐकून त्यांच्या विरोधात उभारायला कोणच पुढे येणार. त्यामुळं संजय पाटील यड्रावकरांचा विजय 100% 3 तारखेला आहे आणि गुलाल 100% आहे आणि विरोधकांचं डिपॉझिट 100% जप्त होईल. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.